नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची अपडेट. शासन सकारात्मक. जुनी पेन्शन सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याचे मोठे आश्वासन. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सेवानिवृत्तीचे वय 60 करणे यासह अन्य मागण्यांवर सरकारने सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी राज्यभरातील 18 लाख सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप अखेर स्थगित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यामुळे हा संप स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मुख्य सचिव यांनी मागण्या मंजुरीची लेखी पत्र दिले असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय वेतन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु 1 मार्च 24 पासून सेवानिवृत्त झालेल्या 6,500 कर्मचारी शिक्षकांना निवृत्ती वेतनाचे लाभ मिळालेले नाही. आता याबाबतची अधिसूचना येत्या 15 दिवसात काढली जाणार असल्याचेही मुख्य सचिव यांनी सांगितलेले आहे. प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर संघटनेला त्रैमासिक चर्चेसाठी सुद्धा व्यासपीठ निर्माण करून देण्याचेही मान्य करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक यांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल, तर 10, 20 आणि 30 वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. राज्यातील नगर परिषदा आणि नगरपालिकांचा 2005 पासूनचा आकृती बंद तयार करण्यासाठी सुद्धा विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तर सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे. याशिवाय 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या निर्णयातील काही विशिष्ट मुद्द्यांबाबत अडचणी असल्यास त्या शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात व त्यावर उपाययोजना करता येईल असेही सुचविण्यात आलेले आहे. तर इतर 18 मागण्यांबाबत चर्चा झाली असून त्या संदर्भातील गोषवारा असणारे लिखित इतिवृत्त संघटनेला देण्यात आलेले आहे.